देख रहे News 24 मुंबई। हनुमान जन्मोत्सव निमित्त खेरवाडीतील सगळ्या नागरिकांना मनापासून शुभेच्छा। वर्षानुवर्ष आम्ही इकडे येत आहोत आणि प्रत्येक वर्षी इकडचा जो आनंद उत्सव आहे हा मोठा होत चाललाय, याचा आनंद आहे। यावेळी या उत्सवामध्ये आमचे नवनिर्वाचित नगरसेवक हरी शास्त्री हे सुद्धा नेहमीच त्याचा सहभाग असतो, पण यावेळी नगरसेवक म्हणून सहभागी झालेले आहेत, याचा आनंद आहे। इकडच्या सगळ्या लोकांना चांगलं आरोग्य, चांगलं आरोग्य त्यांच्या मनात ज्या काही इच्छा त्या सगळ्या पूर्ण हो हीच हनुमान चरणी आज आम्ही सगळ्यांनी प्रार्थना केली। जय महाराष्ट्र। आज हनुमान जयंती निमित्त आज आपण सगळे उपस्थित झालेलो आहे। आमदार साहेबांनी ऑलरेडी सगळ्या गोष्टी तुम्हाला बोलल्याच आहे, पण जो उत्साह इथे दिसतोय आणि मला वाटतं गेल्या 10 वर्षापासून मी आज पहिल्यांदा एवढा मोठ्याने जनसंख्या आणि उत्साह बघतोय आणि मला खरंच आता आज जे उपस्थित आपले विजय राजोराजी आहेत, चव्हाण साहेब आहेत, असं मला वाटतंय पुढे पण असेच 50 वर्ष असेच ते जोराने राबवतील। एक टीम म्हणून तुम्ही कामं करा अशी माझी शुभेच्छा आहे आणि जय श्रीराम। आज हनुमान जयंती आहे, हनुमान जन्मोत्सव आहे। या हनुमान जन्मोत्सवाच्या मी संपूर्ण विभागातील नागरिकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आज हनुमान जन्मोत्सव म्हणजे एक भक्त कसा असावा, आपलं भक्ताचं आणि आपल्या गुरुचं नातं कसं असावा याचा उत्तम संदेश म्हणजे आपला श्री प्रभू रामचंद्रांचे भक्त आपण पवनपुत्र हनुमंतांचं नाव घेऊ शकतो। त्यामुळे आज संपूर्ण मुंबईमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या उत्साहामध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा होतो आहे आणि या उत्सवामध्ये लोकांच्या सगळ्याच्या अडचणी समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात असे मी हनुमंताच्या रायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो। बोलो पवनपुत्र हनुमान की जय।